नमस्कार, मी प्रणया। महाराष्ट्रात मान्सून दाखल तर झालाय, पण राज्याची चिंता अजूनही मिटलेली नाहीये। कुठे वरुण राजा धुमाकूळ घालतोय, तर कुठे भीषण उकाड्यानं नागरिक हैराण झाले। हवामान खात्यानं आज राज्यातील तब्बल 28 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला। पण सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मान्सूनचा वेग का मंदावलाय, तुमच्या जिल्ह्यात आज पाऊस पडणार की उकाडा राहणार आणि संपूर्ण महाराष्ट्र मान्सून कधी कव्हर करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या थेट दैनंदिन जीवनाशी आणि शेतीशी जोडलेली आहे। नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच आपला मान्सून पुढे तर सरकतोय, पण त्याचा वेग अत्यंत संथ आहे। IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने अजूनही संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाहीये। परिणामी राज्यभर आता पाणी संकट अत्यंत गंभीरपणे उभं ठाकलंय। यंदा मान्सूनचं आगमन उशिरा झाल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं खाली गेलाय। अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतायत। आपली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यानं बळीराजा पेरण्यांसाठी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे। पण दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा असा काही आहे की काही जिल्ह्यांमध्ये याच मान्सूननं सुरुवातीलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली, तर उर्वरित भागात मात्र अद्यापही तीव्र उकाडा आणि दमट वातावरण कायम आहे। आता वळूयात आजच्या सर्वात मोठ्या अपडेटकडे। हवामान खात्यानं आज राज्यातील 28 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो। ते 28 जिल्हे कोणते, नीट लक्ष देऊ नये का? पण त्याआधी तुम्ही जर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरमध्येही अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरी लावेल, तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। या सर्व जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर किंवा संध्याकाळी हवामानात मोठा बदल पाहायला मिळेल। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं आणि सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। विशेषतः दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांवर हवामान खात्याची विशेष नजर आहे, कारण इथं वादळी वाऱ्याचा वेग इतर ठिकाणांपेक्षा जास्त असणार आहे। आता बोलूयात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राबद्दल। मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आज दिवसभर उष्ण आणि अत्यंत दमट म्हणजेच ह्युमिड वातावरणाचा सामना करावा लागणार आहे। उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण होतील, मात्र दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, ज्यामुळे रात्रीच्या वेळी थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पण या सगळ्यात एक दिलासादायक बातमी देखील समोर येते। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाच्या इतर भागांमध्ये चांगली प्रगती केली आहे। मान्सून आता कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पॉंडिचेरीसह थेट पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये पोहोचला आहे। हवामान विभागाच्या मते पुढील 2 ते 3 दिवसात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं सक्रिय होणार आहे। याचाच अर्थ जरी सुरुवातीला पाऊस कमी असला तरी येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर नक्कीच वाढणार आहे आणि रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। हवामान खात्याचा अंदाज स्पष्ट आहे, पाऊस येतोय, पण तो सोबत विजा आणि वादळी वारे घेऊन येतोय। त्यामुळे शेतात काम करताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घ्या। विजा कडकडत असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात कशी स्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात सध्या कशी परिस्थिती आहे? पाऊस पडलाय की अजूनही उकाडा आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। हवामानाच्या अशाच ताज्या आणि सविस्तर अपडेटसाठी आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। पाहत रहा HPN मराठी न्यूज। धन्यवाद।